नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासमोर गणितातला एक छानसा प्रश्न आहे. एक्स स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअर बरोबर 25, 2x अधिक वाय बरोबर 10, तर एक्स अधिक वाय बरोबर प्रश्नचिन्ह. तर हा प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण इक्वेशन लिहून घेऊया. 2x अधिक वाय बरोबर 10. 2x अधिक वाय बरोबर 10, तर 2x पलीकडे बाजूला नेऊ, त्यामुळे वाय बरोबर 10 वजा 2x. आता आपण दुसरे इक्वेशन घेऊया. एक्स स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअर बरोबर 25. आता इथं आपण वायच्या ऐवजी ही आपण किंमत घालूया, त्यामुळे उत्तर येईल एक्स स्क्वेअर अधिक 10 वजा 2x चा स्क्वेअर बरोबर 25. एक्स स्क्वेअर अधिक 10 वजा 2x ब्रॅकेट स्क्वेअरची फोड आपण कशी करूया, ए वजा बी ब्रॅकेट स्क्वेअरनुसार, म्हणजेच 10चा वर्ग वजा 2 गुणिले 10 गुणिले 2x अधिक 2xचा वर्ग बरोबर 25. याचं उत्तर येईल एक्स स्क्वेअर अधिक 10चा वर्ग 100 वजा 10 दुने 20, 20 दुने 40, 40x अधिक 2xचा वर्ग 4x स्क्वेअर बरोबर 25. इथं एक्स स्क्वेअर अधिक 4x स्क्वेअर म्हणून बनेल 5x स्क्वेअर वजा 40x अधिक 100, आणि इकडचे 25 आपण इकडे अधिकला आहेत, इकडं आपण वजाला आणू म्हणजे बरोबर 0 असं होतं. म्हणजेच 5x स्क्वेअर वजा 40x, 100तून 25 गेले 75 अधिक 75 बरोबर 0. आता या सगळ्या इक्वेशनला आपण 5 भाग घालूया, म्हणजेच 5x स्क्वेअरला 5 भाग घालवला तर x स्क्वेअर शिल्लक राहील, वजा 40xला जर 5 भाग घालवला तर 8x शिल्लक राहील, आणि 75ला 5 भाग घालवला तर 15 उत्तर येईल बरोबर 0. आता आपल्याला या इक्वेशनचे फॅक्टर्स तयार करायचे. मग ते फॅक्टर्स कसे तयार करायचे, तर आपल्याला 8xची फोड अशी करायची आहे की त्या दोन संख्यांचा गुणाकार 15 आला पाहिजे आणि बेरीज वजा 8 आली पाहिजे. तर त्या दोन संख्या कोणत्या, तर अशा प्रकारे आपण करू शकतो की वजा 5 गुणिले वजा 3 केलं तर 15 उत्तर येतं, आणि वजा 5 आणि वजा 3 केलं तर त्यांची बेरीज वजा 8 येते. म्हणजे आपण -8xची फोड अशा प्रकारे मांडू शकतो. तर ती आपण मांडूया. एक्स स्क्वेअर वजा 5x वजा 3x अधिक 15 बरोबर 0. आपण यातून x कॉमन काढूया. x कॉमन काढल्यावर काय राहतं, x वजा 5, आणि यातून आपण -3 कॉमन काढूया. -3 कॉमन काढल्यावर काय राहतं, x - 5 बरोबर 0. x - 5 दोन्हीकडे कॉमन आहे म्हणून ते घेऊया आपण x - 5, म्हटल्यावर उरलं काय गुणिलेला x - 3 बरोबर 0. आता दोन कंसांचा गुणाकार 0 आहे. दोन संख्यांचा गुणाकार जेव्हा 0 असतो याचा अर्थ दोन्हीपैकी एक संख्या 0 असली पाहिजे. त्यामुळं एकतर x - 5 तरी 0 असलं पाहिजे किंवा x - 3 तरी 0 असलं पाहिजे. म्हणून आपण लिहूया x - 5 बरोबर 0 और x - 3 बरोबर 0. जर x - 5 बरोबर 0 असेल तर xची किंमत 5 इकडे अधिकला नेलं 5 असेल, किंवा xची किंमत 3 तरी असेल. याच्यावरून आपल्याला y ची किंमत काढायची. y ची किंमत कशी काढायची, आता x ची किंमत आपण yच्या इथं या इक्वेशनमध्ये पुट करूया. आपण 2x अधिक y बरोबर 10. मग आपण काय करूया, 2xच्या ऐवजी 2 गुणिले xच्या ऐवजी 5 अधिक करूया, 5 गुणिले करूया अधिक y बरोबर 10. 5 दुनी 10 अधिक y बरोबर 10, म्हणजेच y बरोबर किती आलं
10मधून 10 गेले 0. किंवा 2x अधिक y बरोबर 10. एक्सची किंमत आपण 3 ठेवूया, म्हणजे 2 गुणिले 3 अधिक y बरोबर 10. बेत्रिक 6 अधिक y बरोबर 10. 6 वजाला नेलं पलीकडं, म्हणजे वायची किंमत येईल 10 वजा 6 4. म्हणजे एक्सची किंमत 5 असताना वायची किंमत 0 येते. म्हणजेच अशा वेळेस एक्स अधिक वाय आपल्याला उत्तर मिळतं 5 अधिक 0 म्हणजेच 5. किंवा जर आपण एक्स अधिक वाय मध्ये एक्सची किंमत 3 ठेवली आणि वायची किंमत 4 ठेवली, तर 3 अधिक 4 बरोबर 7. म्हणजेच एक्स अधिक वाय बरोबर 7 ही आपल्याला किंमत मिळते. म्हणजेच एक्स अधिक वायची किंमत एकतर 5 तरी असली पाहिजे किंवा एक्स अधिक वायची किंमत 7 तरी असली पाहिजे. धन्यवाद.